गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वन विभागातील आरमोरी आणि पोर्ला वन परिक्षेत्रात झालेल्या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। याच्या निषेधार्थ उद्या 25 जुलैला मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ढोल डबडबा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। या प्रकरणात मागील 36 दिवसांपासून आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। आंदोलकांचे म्हणणे आहे की जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रात्रीच्या वेळी वन्यप्राणी वावर क्षेत्रातून मुरुमाची वाहतूक केली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचे भासवले तरी प्रत्यक्षात कुठलीही जप्ती कारवाई अद्यापही झाली नाही आहे। विशेषतः 33 हायवा व 3 पोकलेन यंत्रावर जप्तीची कारवाई केल्याचा बनाव करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात 3 महिन्यानंतरही कंपनीवर कोणताही कायदेशीर दंडात्मक कारवाईचा पुरावा नाही, असा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। वनपरिक्षेत्रात अधिकारी बडोले व वनपरीक्षक पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करत आंदोलनकर्ते ठाम आहेत की जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। मागील 36 दिवसापासून इथं वन विभागाच्या कार्यालयासमोर गडचिरोली इथे आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलो असून सदर उपवनसंरक्षक वडसा बी वरून यांनी कुठलीही कारवाई करत नसून यांनी टालवाटलवीचे उत्तर देत आहे आणि मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा मागील 36 दिवस झाले आम्ही मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली इथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। दखल न घेतल्यामुळे उद्या आम्ही मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे डफरा बजाव आंदोलन करणार, याला सर्वस्वी जबाबदारी मुख्य वन संरक्षक राहणार। नंतर काढला